वेळेवाडी फायटर संघाने नाणेफेक जिंकून शतरक्षाचा निर्णय घेतलाय. रिधिका इलेव्हन रामेश्वरवाडी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. अत्यंत महत्त्वपूर्ण सामना. बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होणारा कोणता दुसरा संघ ठरेल रिधिका चषक 2024 दुसऱ्या पर्वामध्ये. या सामन्यामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. अत्यंत महत्त्वपूर्ण सामना. सामन्याला होईल सुरुवात. पाटणचा मॅक्सवेल संदीप बावडेकर आणि त्यांच्या साथीला सचिन शिकरे. षटक क्रमांक 1 महेश. पहिला चेंडू. पहिला चेंडू हा शरीरापासून दूर टाकलेला. ऑफ ड्राईव्ह करायचा होता परंतु अगदी बॅटच्या आतल्या बाजूला लागलाय. निर्धाव चेंडूची सांगता. अगदी पाटणचा मॅक्सवेल या सामन्यामध्ये कशी फलंदाजी करेल. काल संदीप बावडेकर यांच्या बॅटमधून एका षटकामध्ये 5 उत्तुंग षटकार आपण पाहिलेत. आजचा दुसरा दिवस, नवीन दिवस, नवीन सामना. बॅकफुटला जाऊन मोठा फटका. विकेटची संधी असेल आणि हा झेल पकडलाय की मॅच पकडले. दुसऱ्या चेंडूवर मात्र संदीप बावडेकर रॉयल डकचा शिकार ठरलेत. इट्स अ बिग ब्लो ऑफ टीम रिधिका इलेव्हन रामेश्वरवाडी. काय जल्लोष पाहतोय आपण हेवाडी फायटर संघाचा, कारण त्यांना देखील माहित आहे की हा किती महत्त्वपूर्ण गडी बाद केलाय. काय अप्रतिम झेल पकडलाय. स्क्वेअर लेग डीपला तैनात असताना अक्षय जाधव. अगदी या खेळाडूने आजचा दिवस, आजचा दुसरा दिवसाची पहिली सकाळ गाजवली आहे. संदीप बावडेकर बाद झाल्यानंतर आता जबाबदारी असेल सचिन शिकरे. मिस्टर पीटीपीएल अगदी केपीएलचं पर्व गाजवलं. पीटीपीएल देखील गाजवली मॅक्सवेल यांनी, परंतु या सामन्यामध्ये त्यांना अपयश आलंय. आणि अगदी नक्कीच मी या खेळाडूसाठी एवढं म्हणेन, विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. पेटेन पुन्हा उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मजला, अजून अशी भिंत नाही. नवीन फलंदाज तुकाराम. अक्षय शेठ म्हात्रे आमच्यासोबत जोडले. ऑन साइडला अगदी फ्लिक केलाय. स्क्वेअर लेग डीपला तैनात केलाय. चेंडू त्याच्या डोक्यावरून 1 बाउन्स ओव्हर द रोफ. 4 धावांसाठी तुकाराम यांच्या बॅट मधून येतोय. रिधिका चषक चौकार. महेश ज्या प्रकारचा चेंडू हाताळला त्यांनी मॅक्सवेल संदीप बावडेकर यांच्यासाठी, मात्र नक्कीच ती गोल्डन विकेट प्राप्त केली आहे. परंतु सचिन शिकरे दुसऱ्या बाजूला आहेत. हा खेळाडू देखील विस्फोटक फलंदाजीसाठी जाणला जातो. काळगाव विभागातील नामांकित फलंदाज. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र ऑन साइडला दिशा दिली अक्षय जाधव. यावेळेला सलगचा दुसरा झेल पकडत असताना महेश यांनी या षटकातील दुसरा गडी बाद केलाय. चौकाराचं प्रत्युत्तर मात्र बाद करून दिले. अगदी स्वतःसाठी जागा बनवली. शेवटच्या क्षणाला मात्र फटका खेळायचा होता. एका बाजूला खेळला, एका बाजूला. अगदी रिप्ले तुमच्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहू शकता. महेश या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली. अगदी आउटसाइड ऑफ स्टंप सुरुवातीला कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला जर पाहिलं तर ऑन साइडला खेळले. आणि प्रेक्षकांचा जल्लोष पहा. नरेश खेळपट्टीवर आल्याने प्रेक्षक देखील टाळ्या वाजवत आहेत. नक्कीच प्रेक्षकांना टिपा त्या साइडला जे आहेत 40+ दिवा कोळीवाड्याचं क्रीडांगण आणि नरेश यांचे चाहते आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केलंय. त्या प्रेक्षकांचं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. अमित सुर्वे साहेब यांच्या माध्यमातून 3 षटकारास 501 रुपये पारितोषिक. पहिला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र
पायावर चेंडू आदळलाय आणि या एसट्यांना लागल्या असता परंतु बचावलेत. नरेश हा खेळाडू मात्र सातत्याने चर्चेमध्ये असलेला खेळाडू रिधिका 11 रामिष्टेवाडी. आणि ज्या प्रकारच्या खेळासाठी नरेश यांच्या बॅटमधून मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा असेल आणि हा खेळाडू मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत. शॉटम पूल करण्याचा प्रयत्न अगदी हलक्या हाताने या फटका खेळलाय. निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल. पहिल्या षटकाची सांगता 2 गडी बाद 4 टीम रिधिका 11 रामिष्टेवाडी. षटक क्रमांक 2 सिद्धेश. वन ऑफ द बेस्ट ऑलराउंडर इन काळेगाव ॲज वेल ॲज पाटण क्रिकेट. सचिन शिकरे एक उंचपुरा मातब्बर खेळाडू आहे. आता मात्र त्यांना जबाबदारी घ्यावी लागेल. पहिला चेंडू अगदी अक्रॉस द बॅटने खेळायचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता होते. सिद्धेश सिद्धेश या खेळाडूने प्रभावित केले. अगदी प्रभावित करणारी गोलंदाजी. लेग कटर गुगली टाकण्यामध्ये हातखंडा आहे. परंतु समोर सचिन शिकरे आहेत मातब्बर फलंदाज. सचिन शिकरे ऑन साइडला फ्लिक केलाय. अगदी हा चेंडू काही काळ हवेत जरूर होता. एक धावेचा प्रयत्न केला जाईल. दुहेरीचा प्रयत्न होईल का? नाही होणार. अगदी एका धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतील. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 5. अत्यंत महत्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी असेल, कारण जो संघ सामना जिंकेल तो मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. वेगवान टाकण्याचा प्रयत्न. अवांतर चेंडू. अगदी गोलंदाज संदीप यांच्यासाठी सिद्धेश यांच्यासाठी ही सकाळच्या सत्रापासून डोकेदुखी राहिली आहे. सिद्धेश यांनी चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली आहे, परंतु सातत्याने अवांतर चेंडू हाताळलेत. यावर लक्ष द्यावं लागेल टीम येवाडी फायटर्स आणि सिद्धेश यांना. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र स्वतः सांगतायत नरेश की बॅटची कडा लागले. खेळाडू वृत्ती पाहिली आहे नरेश यांची. अगदी पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता स्वतः सांगतात की माझी बॅटची कट लागली आणि डगआउटच्या दिशेने नरेश. 6-3 टीम रिधिका 11 रामिष्टेवाडी. अगदी कालचा पहिला दिवस रिधिका 11 रामिष्टेवाडी संघाने गाजवला. पहिल्या सामन्यामध्ये रिधिका 11 रामिष्टेवाडी संघाने तब्बल 59 धावा ठोकल्या होत्या आणि तो या स्पर्धेतील 3 षटकामध्ये सर्वोत्तम धावसंख्या राहिली आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये या संघाने 55 धावा ठोकल्या. परंतु कालचा दिवस आणि आजचा दिवस खूप फरक आहे. कालचा त्यांचा जो सामन्याचा मोमेंटम होता. नवीन फलंदाज हलक्या हाताने ऑफ ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हर आहे. अगदी मिसफिल्ड पाहायला मिळते. यावेळेला मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. सचिन शिकरे यांना मात्र स्ट्राईक वरती आणण्यामध्ये यश आलंय. रिधिका 11 रामिष्टेवाडी आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा प्लीज. तात्या नवीन फलंदाज. सचिन शिकरे अकुट टप्प्याचा चेंडू त्यावर केलाय. मोठा प्रहार सचिन शिकरे यांच्या बॅट मधून येतोय. रिया एंटरप्राइजेस षटकार. अगदी मान्यवर मुख्य व्यासपीठावर आहेत आणि त्यांचं भव्य स्वागत करणारा हा षटकार. आणि सर जर पाहिलं तर या आधीच्या चेंडूवर मिसफिल्ड झाली, स्ट्राईक चेंज झाली. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर हा मात्र नुकसान झालंय टीम येवाडी फायटर्स. आणि क्रिकेटमध्ये एक धाव किती महत्वाची असते. तुमची एक चूक तुम्हाला सामन्यातून स्पर्धेतून बाहेर घेऊन जाऊ शकते. अगदी सचिन शिकरे स्ट्राईकवर आलाय षटकार. संघाची धावसंख्या 13-3. 1.5 चेंडूचा खेळ झालाय. मॅक्सवेल बाद झाल्यानंतर मात्र सचिन शिकरे कशा प्रकारची फलंदाजी करतील. 1 to go. शेवटचा चेंडू. यावर देखील मोठा प्रहार केला. स्क्वेअर लेग डीपला आहे. त्याच्या डोक्यावरून सलगचा दुसरा सचिन शिकरे यांच्या बॅट मधून येतोय. विस्फोटक दर्जेदार रिधिका चषक षटकार. आणि या षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 19.
सचिन शिकरे 4 चेंडू 13 धावा. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग गाजवली, KPL गाजवली, PTPL गाजवल्यानंतर आता मात्र आपल्या गावासाठी एक गावाकडचं क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झालेत सचिन शिकरे. 19ला 3, 2 षटकांची सांगता. नेक्स्ट मॅच अचानक बनपुरी विपक्ष मराठा वॉरियर शिरळ. दोन्ही संघांचा आम्ही लक्ष वेधतोय. पहिल्या डावाखेर आपली नाणेफेक केली जाईल. अचानक बनपुरी मराठा वॉरियर शिरळ. रामांचा पहिला चेंडू अगदी शॉर्ट आर्म जॅक करण्याचा प्रयत्न. घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक धाव जोडली जाईल. पहिल्या चेंडूवर एक धाव आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 20. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये कितपत मजल मारेल रितिका इलेव्हन रामेस्टेवाडी. परंतु दुसऱ्या डावामध्ये अक्षय जाधव आपल्याला पाहायला मिळतील, ज्या खेळाडूने आजच्या पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार फटकावलाय. यावेळेला मात्र शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न, एका धावेचा प्रयत्न झालाय. दुहेरीचा प्रयत्न नाही होणार, परंतु पहिल्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद. जमेची बाब ही राहील की सचिन शिकरे स्ट्राईक वरती आलेत. अगदी या मैदानाच्या आतमध्ये तू मैमय पाहायला मिळालं. पहिल्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद. अगदी संजय अंबुळकर साहेब बापू यांच्या वाढदिवसानिमित्त ही भव्य दिव्य स्पर्धा. आणि रिधिका इलेव्हन रामेस्टेवाडी या संघाला नेहमी बापू पुरस्कृत करत असतात. कोणती स्पर्धा असू द्या, संघाचं किट असू द्या, नेहमी बापू यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलं जातं. आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये एंट्री फी, प्रवेश फी ही बापू भरतात. म्हणजेच काय तर समाजकार्याबरोबर क्रिकेटची आवड जपली जाते. आणि सुरुवातीच्या कालखंडामध्ये काळेगाव विभागामध्ये बापू यांनी सहखर्चाने संपूर्ण विभागामध्ये कामं केलेत. आणि समाजकार्य नेहमी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो. रिया एंटरप्राइजेस या उद्योग समूहातून लोकांना रोजगार देण्याचं देखील कार्य त्यांच्या माध्यमातून पार केलं जात आहे. अगदी आज त्यांचा वाढदिवस. बापू तुम्हाला वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा. आई जगदंबा माता तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो. आपल्या हातून असं शिवकार्य समाजकार्य घडत राहो हीच शिवचरणी प्रार्थना. आणि काळेगाव विभाग असू द्या, पाटण तालुका असू द्या, एकापेक्षा एक मातब्बर दानशूर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. अकोटाबाचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, फटका फासला. झेलची संधी असेल, माही चेंडूवर गेले, झेल सोडलाय. आणि झेल सोडलाय की मॅच एकेरीचा प्रयत्न झालाय. दुहेरीमध्ये परावर्तित अगदी सहजरित्या 2 धावा घेतल्या गेल्यात. सचिन शिकरे थोडेसे स्वतःवर नाराज आहेत. ज्या प्रकारचा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 22ला 4. 2.3 चेंडूचा खेळ झालाय. 22ला 4. सचिन शिकरे या 4 चेंडूवर कितपत मोठे फटके मारतील. यावेळेला देखील पुढे टाकलेला आपल्या अनोख्या पद्धतीने बैठक फटका, चेंडूला फेकून दिलं लॉंगॉनच्या डोक्यावरून. क रेदिका चषक षटकार. संघाची धावसंख्या धावफलकावर 28. अशी सर माही यांनी झेल सोडला, 2 धावा आल्या, त्यानंतर आला षटकार. आणि सचिन शिकरे यासारख्या खेळाडूचे तुम्ही झेल सोडू शकत नाही, तुम्ही त्याला जीवनदान देऊ शकत नाही. संघाची धावसंख्या धावफलकावर 28ला 4. 2.4 चेंडूंचा खेळ झालाय. ए भाई 28ला 4. सचिन शिकरे वन ऑफ द बेस्ट हार्ड हिटर इन पाटण टेनिस क्रिकेट, काळेगाव क्रिकेट. अगदी विस्फोटक फलंदाजीसाठी जाणला जातो. त्यावेळेला देखील पुढे टाकलेला चेंडू, कारण पोलर स्टाईलने चेंडूला फेकून दिलं मिड विकेटच्या डोक्यावरून. सचिन शिकरे ब्रँडेड क्लासिकल रिया एंटरप्राइजेस षटकार. याआधी देखील मी उल्लेख केला की तुम्ही सचिन शिकरेंना जीवनदान देऊ शकत नाही, या चुका झाल्यात. सचिन शिकरे यांचा झेल सोडला आणि त्यानंतर 2 चेंडूवर हा रिप्ले पहा. अगदी या फुलर लेनचा चेंडू होता. गोलंदाज देखील आता दबावामध्ये असेल. चेंडू टाकू तर नक्की कुठे टाकू. 34ला 4.
2.5 चेंडूंचा खेळ झालाय. 1 टू गो. खोदून काढण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र गोलंदाजाने पुनरागमन केलंय. राम यांनी चांगल्या टप्प्यावर चेंडू हाताळलाय. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या डावाची सांगता. पहिल्या डावाखेर रिधिका 11 रामिष्टेवाडी 34ला 4. 35 धावांचं लक्ष्य असेल बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होण्यासाठी टीम एवाडी फायटर्स. 35 रन्स टू विन टीम एवाडी फायटर्स. सचिन शिकरे 8 चेंडू नाबाद 27 धावांची विस्फोटक खेळी आणि त्यांच्या बॅटमधून सचिन शिकरे यांच्या तब्बल 4 उत्तुंग षटकार आले. मॅक्सवेल बाद झाल्यानंतर मात्र जबाबदारी घेतली, परंतु दुसऱ्या डावामध्ये अक्षय जाधव कशा प्रकारची फलंदाजी करतील यावर मात्र खूपसा या सामन्याचं गणित अवलंबून असेल. तत्पूर्वी आपण नाणेफेक करणार आहोत. या टीम अचानक बनपुरी, मराठा वॉरियर शिळ आपण नाणेफेकीसाठी यायचंय. जायचं आता. चला, अचानक बनपुरी आणि मराठा वॉरियर शिरळ टॉस साठी यायचंय. दोन्ही संघांना विनंती असेल. साहेब कोणी जास्त घ्यायचा टॉस? तुझा मी सांगतो. मी विनंती करेन भाऊ रामिष्टे साहेब आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेक करणार आहोत. अचानक बनपुरी विपक्ष मराठा वॉरियर शिळ. नेक्स्ट मॅच या दोन्ही संघाचे कर्णधार. नाणेफेकीसाठी आपल्यासोबत जोडले जातील टॉसचा बॉस या क्षेत्रामध्ये आशिष जाधव सर, ग्रामपंचायत सदस्य रामिष्टेवाडी भाऊ रामिष्टे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. मराठा वॉरियर शिरळ संघाचा कर्णधार यायचंय. मराठा वॉरियर शिरळ विल कॉल द टॉस. स्पिन द कॉइन. छापा इज द कॉल अँड मराठा वॉरियर शिरळ हॅज वन द टॉस. आपण टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षणच करू आम्ही. आयोजनाबद्दल काय बोलाल आपण? पाटण तालुक्याचं आयोजन हे शिवा बॉसमुळे 1 नंबरच होते, त्याच्यात काही शंकाच नाही. धन्यवाद. आपण टॉस हारलायत, आपल्याला बॅटिंग करायची आहे, तर आपली स्ट्रॅटेजी काय असेल? आम्ही कमीत कमी स्कोअरबोर्डवरती 40 धावा करण्याचा प्रयत्न करू, कारण 40 धावा टोटल चांगली असेल या ग्राउंड. नक्कीच 40 धावा योग्य असतील. या आयोजनाबद्दल काय बोलाल? आयोजन खूपच सुंदर आहे. प्रथमतः संजय बापू यांना अचानक बनपुरी टीमकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आयोजन खूपच सुंदर आहे. आयोजनाबद्दल पाटण तालुक्यातील प्रत्येक आयोजन हे खूपच सुंदर आणि उत्कृष्ट असतं. धन्यवाद. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. लव जाधव सर यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. धन्यवाद. पहिल्याच चेंडूवर अगदी अप्रतिम फटका सजवलाय अक्षय जाधव. मी याआधी देखील उल्लेख केला की अक्षय जाधव या खेळाडूवर नजर असेल, कारण आजचा दिवस या फलंदाजाने गाजवलाय. यावेळेला चेंडू सोडून दिलाय. संदीप बावडेकर गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना अगदी पहिल्या चेंडूवर चौकार. दुसरा चेंडू अतिरिक्त स्वरूपात हाताळला गेलाय. 35 धावांचं लक्ष आणि लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल? आकुट टप्प्याचा चेंडू. या चेंडूला चांगला फटका. शॉर्ट पूल. अक्षय जाधव ब्रँडेड रिधिका चषक षटकार. अगदी अक्षय जाधव सकाळच्या सत्रापासून त्यांची बॅट मात्र बोलायला लागली आहे. ज्या प्रकारची फलंदाजी राहिली आहे अक्षय जाधव एवाडी फायटर संघाचा खेळाडू. अगदी काळगाव विभागातील 2 मातब्बर संघ पहिल्या 2 चेंडूवर धावा झाल्यात. अर्थातच 11, 16 चेंडू
24 धावांची गरज. संदीप बावडेकर, अगदी फलंदाजीमध्ये आलेलं अपयश विसरून तुम्हाला खेळ करावा लागेल, कारण काल या खेळाडूने संपूर्ण दिवस गाजवला होता. विस्फोटक खेळी, वेगवान चेंडू, झेलची संधी असेल, फटका फसलाय. मिड ऑफ आहे तिसऱ्या वर्तुळाच्या आतमध्ये, शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटलाय. धावचीची संधी, धावबाद करण्याचा प्रयत्न देखील गमावलाय. अगदी तुम्ही असे झेल सोडू शकत नाही. हा झेल सोडलाय की मॅच सोडली आहे. अक्षय जाधव यांना मिळालंय जीवनदान. संस्कृतमध्ये म्हटलं जातं वीरभोग्य वसुंधरा, फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. नशीब हे नेहमी शूरांना साथ देतं. नशिबाने साथ दिली आहे. निर्धाव चेंडू, यावेळेला देखील बॅडमिंटन स्टाईलने मोठा फटका खेळलाय. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. 4 धावांसाठी अक्षय जाधव, ब्रँडेड चौकार. अगदी अक्षय जाधव यांचा झेल सोडल्यानंतर मात्र 4 धावा त्यांच्या बॅट मधून. हा रिप्ले तुमच्या समोर. अकूट टप्प्याचा चेंडू. टेनिसमध्ये जसं बॅडमिंटन चालतं तसे बॅट चालले. अगदी चांगला फटका. संघाची धावसंख्या धावफलकावर 15. पहिल्या डावात देखील सचिन शिकरे यांचा झेल सोडला, त्यानंतर त्यांची विस्फोटक खेळी. या डावात देखील अक्षय जाधव यांचा झेल सोडलाय. मोठा फटका, इनसाइड आउट बॅकफुट पंच. आपण पाहतोय चेंडू जाईल लॉंग ऑफच्या डोक्यावरून. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी पहिल्या षटकात आक्रमण केलं जात आहे. अक्षय जाधव 19, 0.5 चेंडूंचा खेळ झालाय. आणि अक्षय जाधव मात्र पहिल्या सामन्यामध्ये 6 चेंडूमध्ये 28, दुसऱ्या सामन्यामध्ये 10 चेंडूमध्ये 38, तिसऱ्या सामन्यामध्ये देखील विस्फोटक फलंदाजी करत असताना अक्षय जाधव. 1 to go. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेला ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केला. अगदी एकेरीचा प्रयत्न होईल आणि होते चुकी. तुम्ही सातत्याने अशा चुका करू शकत नाहीये. शेवटच्या चेंडूवर 1 धाव आली. संघाची धावसंख्या या सिंगलच्या मदतीने पहिल्या षटकाखेर 20. 12 चेंडू 15 धावा. हे सामन्याचं समीकरण असेल, कारण ज्या प्रकारची फलंदाजी राहिली आहे. अक्षय जाधव 6 चेंडू नाबाद 19, म्हणजेच काय तर 20 मधल्या एकट्या 19 धावा या अक्षय जाधव या खेळाडूने केल्यात. आणि पहिल्या दोन्ही सामन्यातील सामनावीराचा मानकरी ठरलाय. आणि आक्रमण कोणावर गेलं? कालच्या दिवसातील पहिल्या 2 सामन्यातील सामनावीराच्या खेळाडूवर. सचिन शिकरे षटक क्रमांक 2 साठी सज्ज झालेत. अगदी अष्टपैलू खेळाडू आहेत पाटण तालुक्यातील काळगाव विभागातील, परंतु आज आपल्या गावासाठी रामेष्टेवाडी गावासाठी खेळायचं आहे. कारण तुम्ही काल काय केलं हे पाहिलं जात नाही, तुम्ही याआधीच्या सामन्यात काय केलं हे पाहिलं जात नाही. क्रिकेटमध्ये नेहमी वर्तमानात काय केलं करता, क्रिकेटमध्ये तुम्ही सद्यस्थितीमध्ये काय करता हे पाहिलं जातं. लेग स्पिन प्रकारचा चेंडू, फटका फसलाय. जेलची संधी असेल, क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. अक्षय जाधव यांच्या बॅट मधून येतोय. रिया एंटरप्राइजेस दर्जेदार षटकार. अक्षय जाधव यांना मिळालेलं जीवनदान, सुटलेला झेल मात्र तुम्हाला या सामन्यातून बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू, धावसंख्या स्थिरावत असताना 26. अक्षय जाधव यांचा सुटलेला झेल. आणि क्रिकेटमध्ये ज्या वेळेला झेल सुटतात त्या वेळेला मोठा उपद्रव पाहायला मिळतो, मग क्रिकेट कोणतंही असू द्या. लेग स्पिन प्रकारचा चेंडू, यावेळेला देखील झेलची संधी असेल, झेल पकडला जाईल का? यावेळेला कोणतीही चुकी करत नाहीयेत अक्षय जाधव. विस्फोटक 25 धावांची खेळी करून बॅक टू द डगआउट. या सामन्यामध्ये अक्षय जाधव 9 चेंडू 25 धावांची खेळी करून आजच्या दिवसभरामध्ये पहिल्यांदा बाद झालेत. पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये नाबाद खेळी केली होती. या सामन्यामध्ये 9 चेंडू 25, परंतु आपल्या संघाला जशी सुरुवात पाहिजे होती तशी करून दिली आहे. मी कौतुक करेन सचिन शिकरे यांचं, संघाला गडी बाद करून दिलाय. आता मात्र सामन्यामध्ये रंगता निर्माण होईल का? 26ला 1. 35 धावांचं लक्ष्य. संघाची धावसंख्या 26. नवीन फलंदाज योगेश पहिला चेंडू अगदी शॉर्टम बॉल करण्याचा प्रयत्न. पंच कळवतायत लेग बाई स्वरूपात 1 धाव प्राप्त केली जाईल. या सिंगलने संघाची धावसंख्या धावफलकावर 27ला 1. सचिन शिकरे यांनी महत्वपूर्ण गडी बाद केलाय. आता पुनरागमन होईल का? पुनरागमन करावं लागेल.
मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू काही काळ हवे जरूर आहे, झेलची संधी असेल परंतु चेंडू हा निर्जन स्थळी पडलाय. अगदी या 2 धावा पूर्ण केल्या जातील. योगेश आणि महेश यांच्या माध्यमातून या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 29-1. 7 चेंडू 6 धावा. अगदी निर्णायक चेंडू असेल. या चेंडू निर्धावाला, या चेंडूवर विकेट आली तर पुनरागमन करेल का रामिस्टेवाडी? लेग स्पिन प्रकारचा चेंडू शरीरापासून दूर टाकलाय. अगदी नाराज आहेत संदीप बावडेकर यशांच्या मागे. सचिन शिकरे मात्र फलंदाजी चांगली राहिली आहे. गोलंदाजी देखील एक गडी बाद केला जरूर परंतु 10 धावा खर्च केल्यात. अकोट टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पूल केलाय. पूल होईल पॉवरफुल, पूल होईल सक्सेसफुल. विजयी षटकार आलाय योगेश यांच्या बॅट मधून. व्हॉट अ फॅब्युलस स्ट्रोक प्लेड बाय विजय. बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारा दुसरा संघ ठरतोय अर्थातच एवाडी फायटर्स. आणि ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली, ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण राहिलं, मी तर म्हणेन रिधिका 11 रामिस्टेवाडी संघाने क्षेत्ररक्षणामुळे हा सामना गमावलाय. आणि या अ गटातून बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारा दुसरा संघ ठरतोय एवाडी फायटर्स. वेल प्लेड टीम एवाडी फायटर्स. काल जर पाहिलं तर काल पहिल्या दिवशी